हाय रेगा. हाय. काय झालं? हे बघ निशा, आय नो वन सीज वर्जिन फॉर अ लॉंगर टाइम दीज डेज. पण चक्क तू आणि अनिकेतने हे सगळं म्हणजे. एक मिनिट. मी आणि अनिकेतने काय केलंय? ओ कम ऑन निशा, अख्ख्या कॉलेजला माहितीये पंजाबमध्ये काय घडलं ते. काय बोलतेस तू? काय काय? हं? निशा यार, तुझ्याकडनं हे एक्सपेक्टेड नव्हतं यार मला. आय मीन अख्ख्या कॉलेजला माहिती आहे हे. निशा. हे निशाली निशा हे निशाली. हॅलो. ए काय झालं निशा? अरे अगं काय निशा. झालं? निशा काय झालंय? निशा निशा What the hell is this, अनिकेत? तू काय समजतो स्वतःला? तुला काय वाटतं तू मेडल जिंकलेस अख्ख्या कॉलेजभर मिरवायला? निशा पण मला सांगशील का काय झालंय? काय झालंय? तुला नाही माहिती काय झालंय? हा अनिकेत, तुझं आणि माझं आयुष्य म्हणजे काय तुला एक सिनेमा वाटला की मुलांनी एन्जॉय करावं? हिरोईन नाचले, गायले, एकमेकांच्या जवळ आले, एकमेकांना किस केलं. इतकी साधी गोष्ट होती. हा निशा अगं हे बघ, मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? अरे अख्खं कॉलेज आपल्याबद्दल बोलतोय, ते सगळा गैरसमज आहे. अनिकेत, पंजाबमध्ये जे काही घडलं ते फक्त तुला आणि मला माहिती होतं. हे पूर्ण कॉलेजवर कसं पसरलं? तो क्षण किती गोड होता रे. ती मुवमेंट्स, ती फिलिंग्स, ते फक्त आपल्या दोघांचं प्रेम होतं. मला वाटलं माझा अनिकेत खूप साधा आहे, भोळा, सरळ मुलगा, एकदम एक संस्कारी आईचा संस्कारी मुलगा. तो माझ्याशी फ्लर्ट अजिबात करत नाही आणि मला फसवत तर मुळीच नाही. पण मी किती चुकीची होते रे, किती चुकीची होते.